मित्रांनो नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पड माहिती कशी नोंदवावी, नवीन DCS ॲपमध्ये आपली पड माहिती कशी नोंदवावी याबद्दल माहिती घेतली. तर आजचा हा आपला पुढचा व्हिडिओ इतर जे आपले मुख्य पीक आहे त्याची नोंदणी कशी DCS ॲपवर घ्यायची, किंवा जर एकाच क्षेत्रामध्ये 2 पिकं असतील तर त्याची नोंदणी कशी करायची याबाबत आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर पीक नोंदणी कशी करायची याबाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आपलं DCS ॲप ओपन करून आपल्याला ज्या गटाचे सर्वे करायचा आहे त्या गटामध्ये आपण आलेलो आहोत. इथे स्टार्ट सर्वेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढं त्या गटाचं लोकेशन मिळत आहे. तर आपण गटामध्ये असल्याचं इथं आपल्याला दिसत आहे. तर नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर त्या गटामध्ये येऊन आपण नेक्स्ट बटनवर क्लिक करून पुढे आलेलो आहे. तर ते आपल्या गट मालकाचे नाव व क्षेत्र आपल्याला इथं दिसत आहे. पुढे नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यावर नंतर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलीच आहे एनी एरिया कसा नोंद करायचा, म्हणजे जी आपली नापीक जमीन किंवा पड जमीन आहे, जी की आपण गवत पड असेल किंवा जनावरांचा गोठा पड असेल, घर पड असेल याबाबत नोंद करत होतो, इथून करत होतो. तर हा ऑप्शन आपल्याला आता नो करायचा आहे आणि पुढे जायचा. जर समजा एखाद्याच्या गटात शेतघर असेल आणि उरलेलं क्षेत्र हे पिकाचं असेल तर तुम्हाला आधी शेतघराची इथं नोंद करावी लागणार आहे येस करून, आणि त्यानंतर उरलेल्या पिकाची माहिती तुम्हाला नोंद करायची आहे. हे लक्षात ठेवा की पड क्षेत्र सुरुवातीला नोंद करायचं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर इथं आपलं पूर्ण क्षेत्र हे पिकाचं आहे, त्यामुळे आपण इथं हा ऑप्शन नो करतो आहे आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करून पुढे आलेलो आहोत. इथे सुद्धा फॉलो वेस्ट लँड वगैरे म्हणत आहे, तर इथं पड जमीन नाहीच आहे आपली, त्यामुळं हा ऑप्शनसुद्धा आपल्याला नो करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. आता हा ऑप्शन महत्त्वाचा आहे. इथं काय म्हटलेलं आहे, इज देअर एनी एरिया विच इज ऑलरेडी हार्वेस्टेड, म्हणजे आपण ज्या गटाची पीक पाणी करावं त्या गटातील पिकाची कापणी आधीच केलेली आहे का, असं हा ऑप्शन आहे. तर हा ऑप्शन नो करायचा आपल्याला, कारण कापणी करण्याचा संबंधच येत नाही आपल्याला. आता पेरलेल्या पिकाची नोंदणी करायची आहे फक्त. तर हा ऑप्शन नो करून आपल्याला पुढे जायचं आहे. इथं आपल्याला 3 ऑप्शन मिळत आहेत, पेरेनियल्स, बेनियल्स अँड सीझनल. तर हा जो 1 नंबरचा ऑप्शन आहे तो बहुवार्षिक पिकासाठी आहे, म्हणजेच तुमची फळझाडं असतील, इतर कोणतं झाडांचं पीक असेल तर त्यामध्ये नोंद करायचं आहे. दुसरं म्हणजे 2 नंबरचा जो ऑप्शन आहे तो द्विवार्षिक पिकासाठी आहे. व आपला जो 3 नंबरचा सीझनल ऑप्शन आहे हा सीझनसाठी आहे, खरीप रब्बी हंगाम ह्यासाठी आहे. तर आपल्याला सीझनलमध्ये यायचं आहे आणि येस करायचं आहे. तर आपल्या आता ह्या ज्या गटाचा सर्वे करणार आहोत यामध्ये 2 पिकं आहेत, एक आहे भात पीक आणि एक आहे सोयाबीन पीक. तर ही दोन्ही पिके आपल्याला एका गटात कशी नोंद करायची आहेत, तर सीझनलवर येस केल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन दिसतो आहे ॲड क्रॉप्स. ॲड क्रॉप केल्यानंतर आपल्याला खाली पिकाचं नाव, पहिलं जे मेन पीक असेल, जे जास्त क्षेत्राचं पीक असेल ते पीक आपल्याला पहिला ॲड करून घ्यायचं आहे. तर इथं सोयाबीन पहिला आपण ॲड करून घेतो आहे. पिकाचं वाण जेनेरिकच निवडून घ्यायचं आहे, पेरणीची तारीख, त्यानंतर क्रॉप पॅटर्न. जर मिक्स पीक असेल, म्हणजे एकाच पिकात 2 पिकं घेतलेली असतील आंतरपीक म्हणून, तर तिथं मिक्स करायचं आहे. नसेल तर सिंगल पीक म्हणून पुढे जायचं आहे. तर या गटाचा पूर्ण जो एरिया आहे तो 31 गुंठ्याचा आहे. यामध्ये 10 गुंठ त्यांनी भात केलेला आहे व उरलेलं क्षेत्र हे सर्व सोयाबीनचं आहे. तर आपण पहिला मोठं पीक टाकून घेतो आहे, त्याचं क्षेत्र 0.21 करून घेतलेलं आहे. त्यातून क्षेत्र मायनस होऊन आपल्याला शेवट 0.1 दिसत आहे, म्हणजे ते 10 गुंठ क्षेत्र आपल्याला शिल्लक राहिलेलं दिसत आहे. इथं सिंचन पद्धतीची माहिती विचारली. जर तुमचे सिंचन कोणतं प्रकारचं असेल, विहीर असेल, बोरवेल असेल, तर ते सिंचितमध्ये निवडल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन पडतील. जर गैरसिंचित असेल, तर पाण्याची सोय नसेल तर गैरसिंचित म्हणून त्याचं आपल्याला पिकाचं फोटो काढायचं आहे. यामध्ये आपल्याला जो मॅप दिसत आहे, जी काळी बाँड्री दिसत आहे ती त्या क्षेत्राची बाँड्री आहे. आपण जो रेड डॉट आहे तो सर्वेअर आहे आणि जो ग्रीन डॉट आहे तो त्या गटाचा सेंटर पॉईंट आहे. या तुम्ही काळ्या बाँड्रीच्या आत आल्यानंतरच तुमचा फोटो कॅप्चर होणार किंवा सर्वे होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. जर तुम्ही काळ्या बाँड्रीला जो असेल तुमची पीक नाही तिथं कॅप्चर फोटो ऑप्शन येणार. पहिला हाताचा फोटो मारून हे 2 फोटो मारून झाल्यानंतर आपल्याला ॲड क्रॉप या बटनावर क्लिक करायचं आहे. आता हे आपलं ह्या 31 गुंठ्यामधलं एक पीक 21 गुंठ्यामधलं ॲड झालेलं आहे. तर आपल्याला अनेक पीक यामध्ये ॲड करायचं आहे. तर
परत एकदा आपल्याला ॲड क्रॉप या सेशनवर क्लिक करायचं आहे. वर कारण आपल्याला क्षेत्र शिल्लक दाखवत आहे 31 गुंठ्यामध्ये 10 गुंठ. तर ॲड क्रॉप केल्यानंतर आपल्याला दुसरं पीक जे आहे ते भाताचं भरायचं आहे. भाताचं पीक निवडून आपण पेरणीची तारीख निवडत आहोत. त्यानंतर क्रॉप पॅटर्न सिंगल मिक्स तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणेच, आणि इथं जे उरलेले क्षेत्र आहे आपल्याला ते इथं टाकून घ्यायचं आहे. 0.10 इरिगेशन टाईपमध्ये गैरसिंचित आहे. गैरसिंचित झालेलं आहे. आता आपल्याला फोटोसाठी ऑप्शन ओपन झालेला आहे, फोटो मारून घ्यायचे आहेत. आता इथं तुम्ही पाहताय मी गटाच्या बाहेर गेल्यानंतर फोटोला क्लिक होत नाही आहे. तर परत आपल्याला गटामध्ये यावं लागतं आहे. गटामध्ये आल्यानंतर तुमचा तो ग्रीन पॉईंट जातो आणि फोटो क्लिक होतो. हे असे पण ऑप्शन पडत आहेत ज्यावेळी तुमची ब्राईटनेस किंवा एकदम ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये जर तुमचा येत असेल तर असे ऑप्शन आपल्याला पडत राहतात त्याच्यावर. तर तुम्ही दिशा बदलून किंवा मोबाईलचा जे अंधार वगैरे काही पडत असेल तर ते क्लिअर करून फोटो मारायचा आहे. तर आता आपलं हे फोटो मारलेले आहेत. तर हे पीकसुद्धा आपल्याला ॲड क्रॉपमध्ये जाऊन ॲड करून घ्यायचं आहे. तर आता ही आपली दोन्ही पिकं ॲड झालेली आहेत. क्षेत्र आपलं वर पाहताय बॅलन्स एरिया 0 झालेला आहे. तर यामध्ये नेक्स्ट बटनवर क्लिक करून आपल्याला आय हॅव व्हेरीफाईड म्हणून सेव्ह करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही आपली मिक्स पिकाची पीक नोंदणी झालेली आहे.